महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्हाला जर धंदा करायचा असेल ना तर इमानदारीत करायचा. आमच्या मराठी बायकांना त्रास झाला नाही पाहिजे. तुला जायचं पोलीस स्टेशनला जायचं, पोलीस स्टेशनला तक्रार करायची, पोलीस कारवाई करतील. तुम्ही या लोकांना त्रास द्यायचा नाही. मराठी माणसाला जर इकडे त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही. तुमची गाडी इथे आली नाही पाहिजे. गाडी एक तर तिकडे लावा नाही तर डायरेक्ट मार्केटमध्ये जा. तुम्ही बाहेर, तू इथे राहते, कुठे राहते? कुठे? इथेच. कुठे? इथे म्हणजे कुठे? बदलापूरमध्ये राहते ना? हा, तू तिकडे राहते ना बदलापूर गावात. मग कुठे राहते? नदीच्या पुढे राहते ना? कुठे राहते? ज्या महिलेसोबत ही घटना झाली त्या सुद्धा आपल्या सोबत आहेतच. त्यांच्याकडून काय प्रकरण झालेलं आहे आपण जाणून घेणार आहोत. परंतु त्रास झाला नाही पाहिजे बदलापूरमध्ये. त्या लेडीजला परत जर त्रास दिला इथून पुढे तर मी हे सगळं उचलून फेकून देणार. मी कोणाला इथे धंदा लावून देणार नाही. उद्यापासून बंद करायचा धंदा. मराठी माणसाला त्रास इथं झाला ना मी उचलून फेकणार दोघींना पण. कळलं का? एक समोर महिला दिसते ती आणि यासोबतच या छत्रीखाली जी महिला आहे ही सुद्धा या ठिकाणी तुला शिविका दिली मारीन का? मराठी बोल. मराठी नाही मग तुला मराठी शिकवतो मी. कळलं का? मराठी बोलायचं. मराठी नाही मराठी येत नसेल ना तुला बाराकडे शिकवीन. लक्षात ठेव. जास्त शांतपणा करायचं नाही. महाराष्ट्रात तुझी दादागिरी. मराठी येत नाही म्हणजे काय? गाण्याची शिव्या कशा देते? मराठी नाही तर इथून जायचं निघून. शांतपणा नाही करायचा. आपण मुजोरपणा या महिलांचा बघतोय. मराठी बोलतात नाही बोलतात. परप्रांतीय महिला आहेत. भाजीचं दुकान या ठिकाणी लावतायत. मराठी माणसाला त्रास झाला ना नागड्या करून मारीन. शांतपणा नाही करायचं जास्त. तुम्हाला मराठी येत नाही ना? मराठी शिकून लक्षात ठेव. रोज बाराखडी त्या बाईला त्रास दिला ना तुम्हाला दोघीला पण फेकून देईन. तू समजाव तुझ्या बायको. कोण आहे बायको? ती बायको आहे ना? अरे झगडा नाही इथे. तर मराठी माणसाला त्रास झाला मी नागडा करून मारीन. नसतात कुठे जायचं तिकडे जा. कुठला न्यायचा तुम्हाला वाचवायला तुझं बघते. माजून ठेवले बदलापूरमध्ये तुम्हाला राजकारणाने. आणि हिला मराठी शिका नाही तर मी हिला मराठी शिकवेन. रोज कानाखाली मारून. शांतपणा करते का? मराठी येत नाही बोलते बिंदास. तुझी गाडी बंद करायची. उद्यापासून तुझी गाडी लावायची नाही. भैया उद्यापासून तुझी गाडी लावायची नाही तू. आणि कुठल्या नेत्याकडे होता त्या नेत्याकडे जा. बदलापूरच्या राजकारणाने तुम्हाला माजून ठेवलं डोक्यावर चढून. कळलं का? अरे काय बदलापूर सोडून पुण्याला जायचं का? आम्ही राहिला मुंबई सोडून इथे आलो ते. हे उचलून फेकून द्यायचं सरळ. याची जबाबदारी माझी. मराठी माणसाला त्रास झाला ना तुला मी कान पडेल. लक्षात ठेव. बाहेर जायचं. मराठी येत नाही बोलते. त्रास लावायचं नाही ते धंदा तू. मराठी येत नाही ना इथे राहायचं नाही. मराठी येत नाही ना तुला? धंदा नाही लगाने का इथं? मला माफी माग. मराठी येत नाही ना? मराठीची माफी माग. त्या महिलेची माफी माग. या ताई इकडे या. ताई इकडे या. मराठी बोलो ना. इसमें डालती हूँ, गुड़ में डालती हूँ, गांड में डालती हूँ, तो लिटा के मारूंगी. आणिचा व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत. तशा पद्धतीने या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे. ही महिला आहे खरं तर एकटीच महिला घर सांभाळते. तुझ्या नेत्याला कुठल्या बोलवते त्याला बोला. बदलापूरच्या राजकारणाने तुम्हाला माजून ठेवलं डोक्यात चढून. कळलं का? ते काय नदीवर आई घालता ना तिकडे घाला. कळलं का? तुझ्या बायकांना मराठी शिकव. नाही तर आम्ही महिला आहेत ना रोज येऊन मराठी झालं. हो ताई या. ताई तुम्ही झेंडा लावा. हा झेंडा जर तू काढला कळलं का? हा बांबू आहे ना अख्खा गाडीत घालीन. कळलं का? परत त्रास दिलास ना बाहेरचे ना. यांना मराठी भाषा शिकवायला लागेल. यांना माज आला जास्त. उद्या काही गाडी माधर चौक चालेल. माझ्या तुझ्या बदलापूरला अख्खा काठी घालेल गांडीत तुझ्या. परत जर इथे त्रास दिला मराठी माणसाला लक्षात ठेव. हे संपूर्ण प्रकरण काय आहे तर या महिला आहेत ज्या बदलापूरमध्ये राहतात रमेशवाडी परिसरात.
त्या त्यांच्याच सोसायटी समोर. परंतु या ज्या दोन महिला आपण सुरुवातीपासून पाहतोय त्या दोन महिला नाही तर 2 दिवसांपासून त्यांना मारहाण करतात आणि आपण बघतोय मनसे पक्षाकडून चांगलाच धडा या महिलांना शिकवण्यात आलेला आहे. यांना त्रास झाला मी मारीला लक्षात ठेव. कुठला नेता तुला वाचवणार? व्हिडिओ दाखवा ना, मारहाणीचे व्हिडिओ. त्या सोसायटीमध्ये खरं तर या महिला राहतात, एकट्याच महिला आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं लहान बाळ आहे. चांगल्या कंपनीत नोकरीला होता, परंतु कोरोनामध्ये पतीचं निधन झालं, नोकरी सोडावी लागली. त्याच्यानंतर कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्न त्यांना पडला आणि स्वतः त्या रस्त्यावर असलेल्या बाजूलाच भाजीचा या ठिकाणी जो काही आपण या ठिकाणी चक्क मारहाण केलेली आहे. हा प्रकार 2 दिवसांपासून सुरू आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत. खरं तर मारहाण केलेली आहे, आपण बघतोय हे व्हिडिओ जे आहेत मारहाणीचे, हे व्हिडिओ आपण पाहतोय. आपण बघतोय या महिलेला कशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा व्हिडिओ बघतोय आपण, हा कालचा काही व्हिडिओ आहे ना, कालचा व्हिडिओ आहे आणि हा एक व्हिडिओ. पुन्हा एकदा व्हिडिओ बघूयात. हा एक अंदाज येईल तुम्हाला की कशा पद्धतीने महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. ही घटना बदलापुरातली आहे कालपासून आणि आज पण शिवीगाळ करण्यात आलेली आहे या महिलेला. त्यामुळे मनसेने चांगलाच राडा या ठिकाणी केलेला आहे. मनसेचा झेंडा या ठिकाणी या ताईंच्या गाडीला लावण्यात आलेला आहे आणि जी दमदाटी आणि जी मारण्याचा प्रयत्न करत होती की नेमकं काय प्रकरण झालेलं आहे आणि नेमका काय त्रास होणारच नाही. नेमका काय त्रास त्यांना झालेला आहे. ताई, काय प्रकरण घडत होतं, कधीपासून हा त्रास तुम्हाला होत होता? मी इथे गाडी लावते, मी मागे राहते. मी माझी मुलगी आहे 5 वर्षाची लहान, मी जॉबला जाते. मी माझं पोट भरण्यासाठी, माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी इथे माझी गाडी लावते. पण या ऐकत आणि मला घाण शिव्या पण येतात आणि मी पोलीस स्टेशनमध्ये गेली होती, तक्रार पण नोंदवली, पण पोलिसांनी काही ऍक्शन घेतलेली नाही. उलट त्यांना सांगितलं, पोलिसांना काय सांगितलं त्यांनी, आणि ती उलटी मला बाई बोलते, पोलीस बोलले की या दोघी मिळून तुम्ही हिला मारा, मग नंतर आम्ही बघू. मग मी पोलिसांची केली पण त्यांनी काय कारवाई केली नाही. दुसऱ्या एनसी मध्ये पण त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून मी सुनीता ताईला मी काल त्यांना बोलली, ते आज लगेच आले माझ्यासाठी आणि मी खूप थँक्यू आहे की ते माझ्यासाठी इथे आले. अर्थात मनसेचे आभार या ठिकाणी मानले जात आहेत. मराठी टिकवण्यासाठी आपण पाहिलं राज ठाकरेंचा सुद्धा या ठिकाणी आपण नेहमीच पाहिलेलं आहे. मनसेसाठी शहरातील नागरिकांसाठी पण आपल्यासोबत महिला, माजी महिला शहराध्यक्ष असतील संगीता चिंदवणकर, चांगलाच धडा या महिलांना त्यांनी शिकवलेला आहे जो आपण लाईव्ह पाहिला. काही काय सांगाल, या ठिकाणी अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी आहात तुम्ही, तुमचे या ठिकाणी इतरही पदाधिकारी कार्यकर्ते आहात, कसं आम्ही सगळं आता लाईव्ह दाखवणार आहे. बदलापूर शहरातल्या वारंवार वीज पुरवठा जो खंडित होतो त्यासाठी आम्ही काय त्या काल माझ्याकडे आल्या आणि अक्षरशः त्या माझ्याकडे आल्यानंतर माझे पाय धरायला लागल्या की ताई मला प्रचंड 2 परप्रांतीय ज्या महिला आहेत, उत्तर भारतीय महिला आहेत, त्या मला त्रास देतात. तर म्हटलं नक्की परिसर कुठला आहे, तर त्यांनी मला जेव्हा हा परिसर सांगितला की ह्या परिसरात, खरं पाहायला गेलं तर बदलापूर शहरामध्ये परिसरामध्ये बरेचसे फेरीवाले बसत आहेत. बदलापूर नगरपालिका प्रशासन कुठल्या मराठी माणसाला जर त्रास बदलापूर शहरात होत असेल तर आम्ही मागे सुद्धा पटेल मार्टला जो एक विषय झाला होता तसा तो विषय जेव्हा झाला त्यानंतर बदलापूर शहरात आता हा दुसऱ्यांदा प्रकार झालाय. त्याच्या आधी सुद्धा हा प्रकार घडलेला आणि हे वारंवार प्रकार बदलापूर शहरात होत आहेत. त्याला कारण बदलापूर शहरातले राजकारणी आहेत. कारण बदलापूर शहरातल्या राजकारण्यांनी ह्या लोकांना एवढं डोक्यावर चढून ठेवलंय की आज आम्हीच्यासारखी जर मराठी माणसाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी बदलापूर शहरामध्ये खालीच्या तोंडावरती आश्वासनं, त्याच्या पलीकडे बदलापूर शहरामध्ये मराठी माणसासाठी कोणी रस्त्यावर येऊन भांडायला तयार नाहीये. मनसेने वेळोवेळी या विषयाला हात घातलेला आहे आणि आज मी माझ्या महिलांना घेऊन शेवटी या ताईंना न्याय देण्यासाठी आम्हाला सुद्धा रस्त्यावर भर पावसामध्ये आम्ही रस्त्यावर उभं राहून या ताईंना न्याय देण्यासाठी इथे आलो. अतिरिक्त अजून पण महिला आहेत बदलापूरमध्ये की ह्या परिसरामध्ये या 2 उत्तर भारतीय महिला ह्या पाठीमागच्याच बिल्डिंगमध्ये तिथे राहतात, चांगल्या त्यांच्या सोसायटी समोर लावतात, चांगल्या कंपनीमध्ये त्या कामाला होत्या. जर एखादी मराठी बाई
तिच्यावरती आज वेळ अशी आलेली आहे की कोरोना नंतर आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना जर ती रस्त्यावर उतरून जर असा काही व्यवसाय करत असेल आणि बदलापूर शहरात असा कुठे अजून प्रकार जर घडत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. कारण एखाद्या बाईला जर असं कुठे आम्ही काय करू शकतो. तर माझी बदलापूर शहरातल्या तमाम आजी प्रतिनिधींना विनंती आहे की जर असे प्रकार तुमच्या प्रभागामध्ये घडत असेल तर तुम्ही लक्ष द्या बाबांनो. कारण पुढे जाऊन आम्हाला बदलापूर शहर सोडायची वेळ येईल आणि बदलापूर नगरपालिकेवर ज्यावेळेला ती महानगरपालिका होईल त्यावेळेला त्या महानगरपालिकेवरती महापौर जो असेल ना तो उत्तर भारतीय असेल. पण जर अशी मुजोरी बदलापूर शहरात होत असेल तर नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. त्यात परिसरामध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांच्या परिसरामध्ये राहून जर ती असं बोलत असेल मराठी लोकांच्या वस्तीत की मला मराठी येत नाही तर आम्ही आता ठरवलेलं आहे की उद्यापासून हिला बाराखडी आम्ही सगळ्या महिला येऊन शिकवू. हिला मराठी काय येत नाही हे लोक आता असं डायरेक्ट बोलायला लागले की आम्हाला मराठी येत नाही आम्ही मराठी बोलणार नाही. ही कुठली पद्धत झाली. तर बदलापूर शहरातल्या बदलापूरकरांना माझी विनंती आहे की आपण जर असे कुठे प्रकार घडत असता आपण कालांतराने नक्कीच येईल पण ती येऊ नये यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. आज जसं तुमच्याकडे अर्थात हे एकच प्रकरण नाही आणखी एक महिलेची प्रतिक्रिया साहेब, घ्या. ऐका जरा मला सुद्धा मी 15-16 वर्ष चिकनवाल्याच्या मोर धंदा लावती त्या मला सुद्धा म्हणले ते तिला धरून मारायचे आणि मला सुद्धा त्यांनी शिव्या दिल्या पण मी लक्ष घेतलं नाही का तर आपल्याला पोट भरायचा या नीट मला बी सुद्धा त्यांनी मारायचं ठरवलं मला बी शिव्या दिल्या पण माझ्या परिस्थितीमुळे मी आपली गपचीप बसली. सॉरी दादा. अर्थात तर आपण बघतोय एक प्रकरण बदलापुरात घडलं आणि परप्रांतीयांचा जो काही मुजोरपणा आहे तो मनसेने चांगलाच खेचून काढलेला आहे आणि जो काही राडा मनसे स्टाईलनं झालेला आहे तो आपण पाहिला. खरं तर या घटना वारंवार घडू नये आणि आपले जे काही स्थानिक लोक आहेत ग्रामस्थ आहेत किंवा राहणाऱ्या महिला आहेत ज्या या ठिकाणी आर्थिक त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे अशी वेळ त्यांच्यावरती येते माध्यमातून होत असेल परंतु यामध्ये जर काही परप्रांतीय महिला असतील जर पाहिले जर मारहाण करत असेल तर खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि मनसे पक्षाने आज यावरती खरंच आवाज उठवलेला आहे. या आधी सुद्धा अनेक पक्ष ज्यावेळी मनसे हाती घेतात त्यावेळी आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा हाती घेतलेला प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम मनसे पक्षाने केलेलं आहे. त्यामुळे आता सुद्धा चांगलाच धडा या प्रांताधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिकवलेला पाहायला मिळतो. तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं तुमचं मत कमेंट करून. मी पुन्हा सांगेन की बदलापूर शहरात परप्रांतीयांची मुजोरी दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. आतापर्यंत बरेच प्रकार समोर आलेले आहेत आणि आज सुद्धा हा प्रकार जो आहे खरोखर मराठी माणसाला काळीमा फासणारा प्रकार आहे. एखादी मराठी महिला आपलं पोट पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी जर रस्त्यावर उतरत असेल आणि जर तिला व्यवसाय करायची वेळ येत असेल तर आपल्यासाठी लोक न दिसता या परिसरामध्ये जी लोक आहेत ती लोक अक्षरशः मजा घेताना दिसतात. पण तसं करून आज आपण बदलापूरमध्ये आलो तर उद्या आपल्याला पुण्याला जावं लागेल पुण्याच्या पुढे जावं लागेल. महाराष्ट्र सोडायची वेळ आपल्यावरती आलेली आहे. त्यामुळे वेळीच तुम्ही डोळे उघडा आणि जर असे प्रकार बदलापूर शहरात कुठे होत असतील तर तुम्ही आमच्या मनसेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती मनसेचा झेंडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि एक इशारा या परप्रांतीय महिला जी काही ताई आहेत या महिला आहेत त्या सुखाने आपला जो काही व्यवसाय आहे तो करू शकतील. एकच नाही शहरामध्ये अनेक अनधिकृत फेरीवाले सध्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु एखाद दोनच महिलांवरती अशी वेळ काय येते हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यामुळे जर असा त्रास तुम्हाला होत असेल तर मनसे पक्षाला तुम्ही कधीही संपर्क साधा असं आवाहन मनसेच्या करण्यात आलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सह श्रद्धा ठोंबरे न्यूज टेक मराठी.